डोंट आर्बिटरी, फ्रीडम ऑफ द मोमेंट, राईट टू ॲस्लेम्स अँड राईट टू नॅशनॅलिटी. ओके, आता बघा मी हे तुम्हाला समजून सांगते. डोंट आर्बिटरी आपलं झालेलं आहे. तर फ्रीडम ऑफ मोमेंट आपल्याला काय आहे, मोमेंट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा आपल्याला काय आहे, अधिकार दिलेला आहे. त्यालाच आपण संचार स्वातंत्र्य असं म्हणत असतो, बरोबर आहे. जो आपल्याला काय आहे, आर्टिकल नंबर 19 मध्ये सांगण्यात आलेला आहे की आपल्याला काय दिलेलं आहे, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये एका देशातून म्हटल्यापेक्षा आपण आपल्या भारताअंतर्गतही आपल्याला संचार करायचा असेल, वास्तव्य करायचं असेल, तर तो अधिकार आपल्याला काय दिलेला आहे, बरोबर आहे. कॉन्स्टिट्यूशनने तो अधिकार आपल्याला बहाल केलेला आहे. ओके ओके, आता आवाज येते का प्रियंका मॅडम? चेक करा, मी न सांगताच निघून गेल्या. आता येत असेल कदाचित आवाज, टेक्निकल टीमने ते व्यवस्थित केलेला आहे. ओके बघा, फ्रीडम ऑफ मुवमेंट म्हणजेच आपल्याला काय आहे, तर संचार स्वातंत्र्य आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तो अधिकार, मानवी अधिकार आपल्याला बहाल केलेला आहे. त्यानंतर आहे राईट टू ॲस्लेम्स. आपल्या ॲस्लेम्स म्हणजे काय होतं की छळाविरुद्ध आपल्याला काय आहे, अधिकार आहे. जर आपल्याला जर छळ होत असेल तर आपण आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाण्याचा आणि उपभोग घेण्याचा काय आहे, आपल्याला अधिकार दिलेला आहे. तो आपला मानवी हक्क आहे. त्यानंतर आहे राईट टू नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजेच आपल्याला राष्ट्रीय, आपण आपल्या देशाचं राष्ट्रीयत्व स्वीकारत असताना आपल्या देशाचं राष्ट्रीयत्व स्वीकारण्याचा आणि ते टिकवण्याचा सुद्धा काय आहे, आपल्याला अधिकार दिलेला आहे. ऋतिक सर आवाज येतो का? आता चेक करा आणि सांगा मला, कारण आता टेक्निकल टीमने त्याच्याशी म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे. क्लिअर आवाज आहे? ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. हां, थोडं लवकर सांगायचं, म्हणजे कधी कधी माझं लक्ष नसते मॅसेजकडे, तर मग अशा वेळेस हँड रेस करायचा. ते हँड रेस केल्याच्या नंतर मग आवाज येतो. ओके, आता बघा, जे आपण ते शिकलेलं आहे ते ना, आता ते रेकॉर्ड झालेलं नाही. मला जर जेव्हा तुम्ही एक्झाम असते त्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला रॅपिड फायर म्हणजे रॅपिड रिव्हिजन करायची असते, तर मग ते तुम्हाला ऐकताना प्रॉब्लेम होतो. जर आपल्याला व्यवस्थित ऐकायला येत नसेल तर आपल्याला ते ऐकावं पण वाटत नाही, बरोबर आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम मग काय होऊ शकतात, क्रिएट होऊ शकतात. आता बघा, राईट टू नॅशनॅलिटी आपल्याला आपल्या देशाचं नागरिकत्व प्राप्त होण्याचा आणि ते टिकवण्याचा सुद्धा काय आहे, आपल्याला अधिकार आहे. कोणीही तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही तुमचा देश सोडून काय जा, दुसऱ्या देशामध्ये जा, असं म्हणणार नाही, बरोबर आहे. पण तुमचं वैयक्तिक अधिकार आहे, तुम्हाला देशामध्ये राहायचं आहे किंवा नाही आहे. 18 वर्षाच्या नंतर तुम्ही ते तुमचं डिसिजन घेऊ शकता. आणि 18 वर्षाच्या आतील जे काही बालक असतात, हे त्या बालकांसंदर्भात डिसिजन घेण्याचा अधिकार हे त्यांच्या पालकांना असतं, त्यांच्या आई वडिलांना असतं, की त्यांना आता ऑब्विसली जे काही बालक असेल 18 वर्षाच्या आतील, ज्यांना आपण बालक म्हणत असतो, 17 वर्ष 364 दिवस ज्यांना कंप्लीट झालेला आहे त्यांना आपण बालकच म्हणत असतो. मग अशा वेळेस त्यांचे पालक काय करतात, डिसिजन घेतात की आपल्याला देशामध्ये राहायचं किंवा इतर राहायचं आहे. जिथं पालक जाईल तिथंच ते काय जातात, मुलं जात असतात, मुली जात असतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, की नॅशनॅलिटी म्हणत असतो. पण तुम्ही जर एखादा गुन्हा केलेला आहे, तुम्ही राजकीय कारणाच्या आधारावर जर जात असेल तर ठीक आहे, तुम्हाला एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी दुसऱ्या देशाचं राष्ट्रीयत्व तुम्हाला स्वीकारण्याचा, नागरिकत्व स्वीकारण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही जर आर्थिक कुठेतरी घोटाळा केलेला आहे, जसं की आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे मोठे व्यक्ती आहे, जसं की नीरव मोदी आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की विजय मल्ल्या आहे. हे व्यक्ती काय, यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा करून हे काय झाले, भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये गेले. पण हे काय आहे, चुकीचं आहे, हे मानवी अधिकार आपला नाही आहे. अशा वेळेस त्यांच्यावर सुद्धा काय होऊ शकतं, गुन्हा होऊ शकतं. मग तुम्ही जर आर्थिक दृष्टिकोनातून जर भारत देश सोडून गेलेला असेल तर हे काय आहे, चुकीचं आहे. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, की राईट टू काय आहे, आपला नॅशनॅलिटी आहे. आपल्याला राष्ट्रीयत्व आपल्याला स्वीकारण्याचा अधिकार आहे. तुम्हाला कोणीही म्हणू शकणार नाही की तुमचा देश सोडून तुम्ही काय जा, दुसऱ्या देशामध्ये जा, बरोबर आहे. त्यानंतर 16 नंबरचं आर्टिकल काय आहे आपलं, की मॅरेज अँड फॅमिली आपल्याला काय करता येतं, निर्माण करता येतं. अशा पद्धतीचा आर्टिकल नंबर 16 आहे. बघा, आपण काय बघत आहे, ते ह्युमन राईट्स पाहत आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मानवी अधिकार काय आहे, वेगळे आहेत, आणि मूलभूत अधिकार काय आहे, वेगळे आहेत. तुम्ही जर मधातून जॉईन झालं तर तुम्हाला त्या गोष्टी काय होणार नाही, समजणार नाही, आणि तुम्ही मग मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार काय करणार, एकत्रच करून टाकणार, बरोबर आहे. कारण की फंडामेंटल राईट्स आपल्याला टोटल 6 दिलेले आहेत आपल्या काय कॉन्स्टिट्यूशनने. आणि आपले ह्युमन राईट्स काय आहे, तर जो डिक्लेरेशन ऑफ द ह्युमन राईट्स आहे, जो 1993चा आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला नाही, सॉरी, 10 डिसेंबर 1948चा जो आपला काय आहे, डिक्लेरेशन ऑफ द ह्युमन राईट्स, मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948ला झालेला आहे. म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला
जातो. बरोबर. आता आर्टिकल नंबर 16 काय आहे तर मॅरेज आणि फॅमिली निर्माण करण्याचा आपल्यामध्ये अधिकार आहे. आर्टिकल नंबर 16. आता मॅरेज करत असताना कोणत्या धर्मात करायचं, कोणत्या वंशात करायचं किंवा कोणत्या जातीचं करावं असं कोणतंही बंधन नाही. बरोबर आहे. ते तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे की कोणत्या जातीत करावं, कोणत्या धर्मात करावं, कोणत्या पंथात करावं. अशा बदलतेचं तुम्हाला तुमचा जे राष्ट्र आहे, तुमचा जो देश आहे, असे तुम्हाला कोणतेही निर्बंध लावणार नाही की तुमच्या जाती अंतर्गतच करावं, तुमच्या धर्मांतर्गतच करावं, तुमच्या वंशांतर्गतच करावं. असं कोणत्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन्स तुमच्यावर टाकल्या जाणार नाही. तुम्हाला विवाह करत असताना कोणत्याही व्यक्तीशी काय करता येतं, विवाह करता येतं. बरोबर आहे. पण तुम्हाला जे LGBT कम्युनिटी आहे माहिती असेल, LGBT, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर या कम्युनिटीमध्ये अंतर्गत जो काही आपण म्हणू शकतो की समलिंगी विवाह आपल्या भारतामध्ये आपण काय केलेलं नाही, अजूनही परमिशन दिलेली नाही. आता याच्यावर प्रश्न विचारतो कधी कधी. आर्टिकल नंबर कॉन्स्टिट्यूशनचं आहे हे 377. आपल्या इथं काय आहे, रद्द आहे. भारत देशामध्ये परमिशन दिलेली नाही आहे. पण 2-3 विवाह झालेले आहे, समलिंगी विवाह झालेले आहे, ज्याला आपण गे म्हणत असतो. बरोबर आहे. ज्याला आपण काय म्हणू शकतो, लेस्बियन सुद्धा आपण म्हणू शकतो. की ज्यामध्ये ज्यांना जर वाटत असेल आपल्या विचारांची, दोघांच्या विचारांची जर योग्य जुळवणी झाल्याच्या नंतर जे विवाह केला जातो त्याला आपण काय म्हणतो, गे असो. बरोबर आहे. लेस्बियन्स असो, बायसेक्सुअल्स असो, ट्रान्सजेंडर असो, अशांच्या विवाहांना म्हणजे बायसेक्सुअल आणि लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर काय गे यांच्या विवाहाला काय नाही आपल्याकडे मान्यता दिलेली नाही आहे. त्या संदर्भात आर्टिकल नंबर 377 आपल्या भारताने जे सुप्रीम कोर्टने वेगवेगळे काय दिलेले आहे, जजमेंट दिलेले आहे. त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की ते काय आपल्या इथं बॅन आहे. पण अलीकडच्या काळामध्ये थायलंड सारखा देश आहे, तैवान सारखा देश आहे, या देशांनी काय दिलेलं आहे, ती समलिंगी विवाहाला परमिशन दिलेली आहे. हे आपल्याला काय असायला पाहिजे, इथं माहिती असायला पाहिजे. हा बरोबर आहे. 377. हा बरोबर आहे. हा ते आपल्याकडे रद्द केलेली आहे. आपल्या इथे भारताची त्याला परमिशन नाही, समलिंगी विवाह करण्याची काही परवानगी दिलेली नाही आहे. म्हणजे जरी विवाह करण्याचा अधिकार असेल पण विवाह करत असताना आपल्याला LGBT कम्युनिटीमध्ये असणाऱ्या लोकांशी विवाह किंवा त्यांच्याशी याच्यामध्ये काय होत नाही, विवाह होत नाही. कारण की नॅचरली आपल्या याच्यामध्ये दोनच लिंग सांगितल्या जातं की स्त्री आणि पुरुष दोनच लिंग सांगितल्या जातं. म्हणूनच काय सांगितलं आहे तर की त्या गोष्टीला कुठेतरी आपल्या इथं बॅन दिलेला आहे. पण इतर जे आहे, इतर देशांनी त्याचा ऍक्सेप्ट केलेला आहे की तीही एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्याही विचाराचा, आचाराचा आपण काय करणं, सन्मान करणं काय आहे, गरजेचं आहे. या उद्देशाने थायलंड सारखा देश आहे, तैवान सारखा देश आहे, नेपाळ सारखा देश आहे, या देशामध्ये समलिंगी विवाहाला परवानगी देण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळातला थायलंड हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण प्रश्न विचारू शकतं की अलीकडच्या काळामध्ये कोणत्या देशांनी काय दिलेलं आहे तर समलिंगी विवाहासाठी परवानगी दिलेली आहे. हे तुम्हाला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. हे झालं आपल्याला मॅरेज. आता फॅमिली. आता फॅमिली निर्माण जर करायची असेल, आता असं काही नाही आहे की तुम्हाला माहिती आहे की विवाह झाल्याच्या नंतर आपली फॅमिली आपण तयार करावीच, आपल्याला मुलं बाळ होऊ द्यावेच असं काहीही बंधन नाही आहे. बरोबर आहे. आता काही लोकांचं असतं सुरुवातीपासून, पण आपल्या कुटुंबानुसार किंवा याच्यानुसार ठरलेलं असतं की विवाह झाल्याच्या नंतर एक तरी अपत्य तुम्ही होऊ द्यावं. पण ते स्वतःचा वैयक्तिक बाब आहे. कोणाला ॲडॉप्ट करायचं असेल तर कोणी ॲडॉप्ट करणार. बरोबर आहे. जर कोणाला बाळच ठेवायचं नसेल, कोणाला अपत्यच नको आहे तर ते अपत्य त्यांना नाही ठेवलं तरीही चालेल. म्हणजे कोणीही कोणत्याही पद्धतीचे रिस्ट्रिक्शन त्या व्यक्तीवर लावल्या जाणार नाही. अशा पद्धतीने फॅमिली निर्माण करायची की नाही करायची ते आपला स्वतःचा वैयक्तिक अधिकार आहे. त्याला आपण मानवी अधिकार असं म्हणत असतो. बरोबर आहे. त्यानंतर आहे आपला आर्टिकल नंबर 17, ओन प्रॉपर्टी. आता जी आपली आपल्याला फंडामेंटल राईट्स आहे. बरोबर आहे. फंडामेंटल राईट्स किती सांगितले मी तुम्हाला, 6 सांगितले. बरोबर. हे कॉन्स्टिट्यूशन दिलेले आहे. 7व्या नंबरचा जो सुद्धा आर्टिकल्स होतो ज्यामध्ये आपल्याला मालमत्तेचा अधिकार होता, संपत्ती निर्माण करण्याचा किंवा याचा आपल्याला काय दिलं होतं, अधिकार दिलेला होता. पण कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये आपण काय केली, अमेंडमेंट केली. अमेंडमेंट काय केली की 44वी घटना दुरुस्ती आपण करण्यात आली 1978 मध्ये, आणि मालमत्तेचा अधिकार आपण काय करून घेतलेला आहे, फंडामेंटल राईट्स मधून काढून घेतलेला आहे. आता हे काढण्यामागचं कारण काय होतं की तुम्हाला माहिती आहे की जेव्हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये असो, ज्यांनी काय केलेला आहे, विस्कलमी कार्यक्रम राबवलेला आहे, पॉवर्टी निर्मूलन करण्यासाठी सुद्धा काय केलेला आहे, कार्यक्रम राबवलेले आहे. आता भारतामध्ये ऑब्विसली आपल्याला माहिती आहे, आताही तुम्ही 2 दिवसाच्या आधी एक काय आलेला आहे, अहवाल आलेला आहे. त्या अहवालामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की
एकीकडे जर आपण विचार केला तर 99% लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, बरोबर आहे, म्हणजेच 99 लोकांकडे जी संपत्ती आहे ती खूप कमी आहे आणि 1% जी लोक आहेत त्या लोकांकडे असणारी संपत्ती काय आहे, अफाट आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. यावरून काय लक्षात येतं आपल्याला, की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक काय होत आहे, गरीब होत आहे. हे जर दरी आपल्याला भरून काढायची असेल तर अशा वेळेस जे काही वेगवेगळ्या पॉलिसीज रन केल्या जातं, वेगवेगळ्या स्कीम रन केल्या जातं, बरोबर आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता जेव्हा टॅक्स लावला जातं, इन्कम टॅक्स लावण्यामागचं कारण सुद्धा काय असतं, हेच असतं, की ऑब्विसली तुमच्या उत्पन्नानुसार तुमचं काय वाढत आहे, उत्पन्न वाढत आहे. पण जे काही गरीब आहे, ज्यांच्याकडे जीवनावश्यक गरजा त्यांच्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे काय नाही आहे, तर त्यांची उपजीविका पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही आहे. अशा वेळेस वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन केल्या जातं आणि मग श्रीमंताकडून घेतलेला पैसा हा एक प्रगतिशील कर म्हणतो आपण. इन्कम टॅक्सला काय म्हटलं जातं, की प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हटलं जातं. तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असेल चांगल्या पद्धतीने, ते इकॉनॉमिक्स मध्ये येतं. इन्कम टॅक्स हा एक प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. तर प्रोग्रेसिव्ह का म्हटलं जातं, कारण श्रीमंताकडून घेतलेला पैसा गरिबांच्या उपजीविकेसाठी, त्यांचं जीवनमान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आणि एक कल्याणकारी राज्य म्हणून निर्माण करण्यासाठी काय केलं जातं, हा आपल्या इथं राबवल्या जातं, बरोबर आहे. हे झालं आपल्याला. मग आपण काय केलं, जे काही असलेलं फंडामेंटल राईट्स आहे, मालमत्तेचा अधिकार 44वी घटना दुरुस्ती करून आपण तो रद्द केल्याचं आपल्याला सांगता येतं, बरोबर आहे. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. आता ओन प्रॉपर्टी आहे, म्हणजेच आपल्याला साधन संपत्ती काय मिळवता येतं, आपल्याला संपत्ती जुळवता येतं, प्राप्त करता येतं. म्हणूनच माहिती आहे वेगवेगळे मोठे व्यक्ती आहे, जसं की टाटा आहे, अंबानी आहे, बिर्ला आहे, किर्लोस्कर आहे, बरोबर. त्यानंतर आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या कंपनीचे मालिक आहे, यांच्याकडे काय आहे, खूप पैसा आहे, पण त्यांना आपल्या मानवी अधिकारानुसार काय आहे, संपत्ती मिळवण्याचा, स्वतःची प्रॉपर्टी असण्याचा काय आहे, अधिकार आहे. तर तुम्ही पाहत असाल समृद्धी महामार्ग आहे, बरोबर. त्यानंतर विविध शक्तीपीठ महामार्ग वगैरे आहे, असे वेगवेगळे महामार्ग निर्माण करण्यात आले, तेव्हा अनेक लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्या व्यक्तीला सुद्धा काय आहे, अधिकार आहे, स्वतःच्या प्रॉपर्टी, स्वतःची संपत्ती जपून ठेवण्याचा अधिकार आहे. अशा वेळेस मग काय करण्यात आलं, की त्या व्यक्तीच्या याचा योग्य मोबदला सुद्धा तिथं देण्यात आल्याचं आपल्याला सांगता येतं, की ठीक आहे, तुमची संपत्ती गेलेली आहे, तर तुमच्या संपत्तीचा भरपाई करून देणं आम्हाला काय आहे, गरजेचं आहे. अशा वेळेस मग ते त्यांना करून दिल्याचं आपल्याला सांगता येतं. आता नंतर आहे फ्रीडम ऑफ थॉट्स. आर्टिकल नंबर 18 काय आहे, फ्रीडम ऑफ थॉट्स. ओपिनियन अँड एक्सप्रेशन. ओपिनियन अँड एक्सप्रेशन. आता बघा, ओपिनियन अँड एक्सप्रेशन आपण आज सुरुवातीला आपण होतो फ्रीडम ऑफ थॉट्स, म्हणजेच विचाराचं काय करायला तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, जो आर्टिकल नंबर आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. की तुम्ही तुमचे विचार काय करू शकता, शेअर करू शकतात. मग शेअर करत असताना तुम्ही प्रिंट मीडियाचा आधार घेऊ शकता, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेऊ शकता, विविध कथा लिहू शकता, विविध आत्मचरित्र लिहू शकता, कादंबऱ्या लिहू शकता, वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते तुम्ही तुमचे विचार काय करू शकता, शेअर करू शकता. हे आपल्याला काय आहे, एक ह्युमन राईट्स आहे. आता आर्टिकल नंबर 19 काय आहे, ओपिनियन अँड एक्सप्रेशन. हे तुम्हाला जे मी सांगितलं, की आपला आर्टिकल जे आहे त्याच पद्धतीचं हे काय आहे, आर्टिकल आहे, की आपल्याला आपलं मत काय करायचं आहे, व्यक्त करता येतं, अभिव्यक्त करता येतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याला काय करता येतं, व्यक्त करता येतं, बरोबर आहे. त्यानंतर आर्टिकल नंबर 20 काय सांगतं, की पीसफुल, म्हणजे आपल्याला पीसफुल शांतता, शांतता जी आहे ते शांततेच्या मार्गाने ते शांतता प्रस्थापित होणं पण तितकंच काय आहे, गरजेचं आहे. अशा पद्धतीचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आता हे झाले आपल्याला आर्टिकल नंबर 20 पर्यंत आपल्या बाबी आपण पाहिलेल्या आहे.
आर्टिकल नंबर 21 काय सांगण्यात आलेलं आहे आपल्याला? पब्लिक सर्व्हिस म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये किंवा सार्वजनिक याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर तो सहभाग सुद्धा आपल्याला घेता येतं. बरोबर आहे की जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल म्हणजे म्हणू शकतो विविध नोकऱ्यामध्ये सहभाग घेणं वगैरे ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. मला वाटतं हे व्यवस्थित दिसत नाहीये. बरोबर आहे. पब्लिक अँड सर्व्हिस सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला काय करता येतं? सहभाग घेता येतं. अशा पद्धतीने जे आहे त्याला पब्लिक सर्व्हिस आपल्याला म्हणता येतं. त्या आर्टिकल नंबर काय आहे आपलं? 21 आहे. तुम्ही नोकऱ्यामध्ये सहभागी होतं. नोकऱ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्याकडे पैसा येऊ शकतो, दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकतं, तुमचं लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने काय होऊ शकतं? सुधारू शकतं. त्याला आपण पब्लिक सर्व्हिस आर्टिकल नंबर 20 असं म्हणत असतो. तर सोशल 3 नंबर जे 22 नंबरचा आपला आर्टिकल्स काय आहे? सोशल, इकॉनॉमिकल अँड कल्चरल राईट्स. बरोबर आहे. सोशल, कल्चरल अँड एक मिनिट, इकॉनॉमिक सर्वात महत्वाचं. राईट. बघा आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारानुसारच आपल्याला मग तिथं काय करता येतं? वागता येतं की आपल्याला जो सामाजिक अन्याय होत असेल, आपल्यावर सांस्कृतिक अन्याय होत असेल, सोबतच आर्थिक अन्याय होत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करता येतं? मानवी हक्काविरुद्ध आपल्याला मानवी हक्क आयोगाअंतर्गत काय करता येतं? तक्रार दाखल करता येतं. आता इथं आपल्याला आणखी आपण सांगू शकतो की आर्टिकल नंबर 22 नुसार समान कामासाठी समान वेतन वगैरे देणं आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला काय देणं? चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट बहाल करणं गरजेचं आहे. हे झालं आपल्याला सोशल अँड कल्चरल इकॉनॉमिक राईट्स हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर आहे राईट टू वर्क आर्टिकल नंबर 23. राईट टू वर्क. तिथे काय सांगण्यात आलं आहे? राईट टू वर्क मध्ये आपल्याला कामाचा अधिकार आहे. ऑब्विसली आपल्याला काम मिळवायचा अधिकार आहे. आपण काम मिळवल्याच्या नंतर आपले जीवनमान किंवा आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने ते होऊ शकतं. बरोबर. जर आपण काम आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्या दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकतं, बेरोजगारी दूर होऊ शकतं, आपलं दरडोई उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढू शकतं आणि एकंदरीत आपली लाईफस्टाईल काय होऊ शकतं? सुधारू शकतं. यासाठी आपल्याला राईट टू वर्क कामाचा काय दिलेला आहे? अधिकार दिलेला. मग काय केलं जातं आपल्या भारतामध्ये? वेगवेगळ्या संस्था अहवाल काढतात की ज्यामध्ये बेरोजगारीचं जे आहे इनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे सद्यस्थितीमध्ये किंवा दारिद्र्याचं निर्मूलन झालं आहे किंवा नाही आहे. अशा पद्धतीचे काय केलं जातं? इथं आपल्याला वेगवेगळे इंडेक्स काढत असल्याचं पाहायला मिळतं. कारण अजूनही आपल्याला माहिती आहे की जो काही गट आहे 15 ते 59 हा कार्यशील गट आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे बरं की कार्यशील गट कशाला कोणाला म्हटल्या जातात. तर जो काही 15 ते वयोगट 15 वय वर्ष 15 ते 59 वयोगटातील लोकांना आपण कार्यकारी गट किंवा कार्यशील गट म्हणत असतो. आणि जे काही बालक आहे किंवा जे 60 वर्षाच्या वरील लोक आहे ज्यांना आपण वृद्ध म्हणत असतो हे कार्यशील गटावर काय असतात? अवलंबून असतात. कारण ते कोणतेही दुसरं काम करत नाही. म्हणून त्यांना चांगलं काम मिळतं. त्यांना जर चांगल्या पद्धतीचं काम मिळत असेल तर ऑब्विसली देशाची परिस्थिती सुधारण्याचं गरजेचं म्हणजे चांगल्या पद्धतीने सुधारल्या जाते. त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 24 रेस्ट अँड लेजर. आता हे काय म्हणू शकतो आपण की आपल्याला विश्रांती करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलेला आहात, तुम्हाला अर्धा तास तरी तुम्हाला काय द्यावं? जेवणाची सुट्टी देण्यात यावी. 5-10 मिनिटं तरी तुम्ही रेस्ट करता यावं. अशा पद्धतीची तुम्हाला सुट्टी देण्यात यावी. बरोबर आहे. म्हणूनच वेगवेगळे काय झालेले आहे? वेगवेगळे कायदे झालेले आहे. आपण पाहिलेले आहे याच्या संदर्भात 1881 कायदा आहे, 1891 कायदा आहे, 1948 कायदा आहे. हे कायदे संपूर्ण काय सांगतात की व्यक्तींना विश्रांती घेता यावी, व्यक्ती म्हणून म्हणजे मान्यता प्राप्त करून देण्यात यावी. तिथं ज्या ठिकाणी त्या व्यक्ती काम करत आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला क्लीन सॅनिटेशन्स वगैरे तिथं अवेलेबल करून देणं काय आहे? गरजेचं आहे. अशा पद्धतीचा जो अधिकार आहे रेस्ट अँड लेजर म्हणजे आरामदायी जीवन जगण्याचा आणि आराम करण्याचा सुद्धा काय दिलेला आहे? आपल्याला अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. आता स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग हे आपला सुद्धा एक महत्वाचा अधिकार आहे. आर्टिकल नंबर 25 स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग.
हा सुद्धा आपला एक महत्त्वपूर्ण अधिकार आहे. बरोबर आहे की तुमचं जर आता आपल्या भारत देशात काय केलेलं आहे आपण कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेट म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. तर वेलफेअर स्टेटचा महत्त्वाचा उद्देश काय आहे किंवा महत्त्वाचं काय काम आहे तर कशा पद्धतीने आपलं पहिले सुरुवातीला पोलीस स्टेट होतं. बरोबर आहे. पोलीस स्टेटवरून आपण काय केलेलं आहे आता आपण वेलफेअर स्टेट म्हणून आपण निर्माण केलेलं आहे. वेलफेअर स्टेटची व्याख्याच काय आहे की ज्यामध्ये जे काही पर्सन्स आहे ज्या पर्सनच्या आपल्या फंडामेंटल काय आहे नीड्स आहे त्या फंडामेंटल नीड्स काय व्हाव्या कंप्लीट व्हाव्या. मूलभूत जे काही त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण जर झाल्या असेल तर ते आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगल्या पद्धतीनं करू शकतं. आता कसं आहे आपल्या भारत देशाची सिच्युएशन अशी अशी आहे की आपल्या मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या नाही तर आपण आपल्या जो काही स्टँडर्ड जो जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचा आपण प्रयत्न करू का तर नाही. बरोबर आहे. म्हणूनच आपण डेव्हलपिंग कंट्री आहे म्हणजे विकासाच्या प्रवाहामध्ये आपण काय करतो आहे आता सद्यस्थितीमध्ये काम करतो आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमध्ये तिथे जी काही मेड महिला आहे म्हणजेच जी काही काम करणारी महिला आहे जी काही वेगवेगळे काम करते जी चपाती बनवून देतं स्वयंपाक बनवून देतं. बरोबर आहे. या महिलांचं ती जर महिला जात असेल तर ती एक 4 व्हीलरनं जातं 2 व्हीलरनं जातं अशा पद्धतीने तिथली व्यवस्था आहे. म्हणजे तिथं काम करणारी महिला जरी असेल तरी त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. आपल्या भारत देशामध्ये कंडिशन काय आहे वेगळ्या पद्धतीची आहे हे आपल्याला सांगता येतं. पण आपण म्हणू शकतो की आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आपले मानवी हक्क आपल्याला काय करत आहे बहाल करत असल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आर्टिकल नंबर 26 आपण ते आता बघूया. काय आहे तर राईट टू एज्युकेशन. राईट्स टू एज्युकेशन. आता हो हा अधिकार आपल्या फंडामेंटल कुठे दिलेला आहे तर आर्टिकल नंबर 21 मध्ये दिला आहे. 21A हे पण महत्त्वपूर्ण आहे. हा आपला काय आहे मूलभूत अधिकार आहे की आपल्याला काय करता येतं की शिक्षण घेण्याचा आपला अधिकार. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या समित्या आहे वेगवेगळे आयोग आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की राधाकृष्णन आयोग आहे कोठारी आयोग आहे. बरोबर आहे. कोठारी आयोग आहे अलीकडच्या काळामध्ये आलेला राधाकृष्णन आयोग. अलीकडच्या के कस्तुरीरंगन यांच्या अंतर्गत आलेलं के कस्तुरीरंगन यांच्या अंतर्गत आलेलं जो काही 2020 म्हणजेच राईट टू जो म्हणू शकतो एज्युकेशन पॉलिसी 2020 के कस्तुरीरंगन 2018 मध्ये काय झाली होती समिती स्थापन झालेली होती आणि त्या समिती अंतर्गत मग आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी जो काही 2020 आपण काय केलेला आहे निर्माण केलेला आहे हे आपल्याला पाहायला येतं. सर्वात पहिले आपण म्हणू शकतो की राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार आहे. मग महात्मा ज्योतिबा फुले असो त्यानंतर पंडिता रमाबाई असो अशा अनेक लोकांनी काय केलेलं आहे हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काय आहे जर आम्हाला मानवी हक्क किंवा आम्हाला शिक्षण प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आम्हाला सुद्धा शिक्षण मिळावं यासाठी अनेक लोकांनी काय केलेलं आहे प्रयत्न केल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणून ह्या गोष्टी आहे याच्या इन डिटेल्स आपण बरंच काही पाहिलेलं आहे. आयोग आहे त्यानंतर 1813च्या ऍक्टमध्ये काय सांगण्यात आलं आहे शिक्षणासंदर्भात 1813च्या नंतर आपण सांगू शकतो 33च्या ऍक्टमध्ये काय सांगण्यात आलं आहे मी तुम्हाला हे संपूर्ण कायदे वगैरे व्यवस्थित पद्धतीने सांगितलेले आहे. म्हणजेच हे काय आपल्याला राईट टू एज्युकेशन आपल्याला शिक्षणाचा काय दिलेला आहे अधिकार दिलेला आहे. आता बघा त्यानंतर हे आर्टिकल नंबर 27. त्यामध्ये काय सांगू शकतो आपण की आपल्या कल्चरल लाईफ ज्याला आपण सांस्कृतिक अधिकार म्हणतो जो आपल्या आर्टिकल नंबर 29 मध्ये दिलेला आहे तो आपल्या इकडे किती दिलेला आहे 27 मध्ये दिलेला आहे. आपल्याला सांस्कृतिक जीवन जगण्याचा काय हे अधिकार आहे. प्रत्येक धर्माची प्रत्येक
प्रत्येक वंशाची प्रत्येकाची काय असतात वेगवेगळ्या धर्मानुसार पंथानुसार आपली वेगळी रूढी प्रथा परंपरा आपली भाषा आपली संस्कृती असते. आपल्या संस्कृतीची जपणूक करणं आपल्या संस्कृतीनुसार वागणं काय आहे गरजेचं आहे. आता बघा एक डिबेट्स आहे किंवा एक सर आहे त्या सरांनी छान लेक्चर घेतलेलं आहे त्याच्याबद्दल की बघा आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे पण डेव्हलपमेंट करत असताना त्यांच्या मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही ह्या पण त्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता बघा ट्रायबल कम्युनिटी आहे आपल्याला कुठेतरी असं वाटतं की त्यांचा विकास व्हावा त्यांनाही असं वाटतं त्यांना त्यांचा विकास व्हावा पण आपण विचार करत असताना कसा विचार करतो की त्यांचा विकास होत असताना त्यांनी आपल्या काही कल्चर आहे ते ॲडॉप्ट कराव्या. ग्रामीण भागातून येऊन त्यांच्या डोंगर दऱ्यातून त्यांचं वास्तव्य सोडून येऊन त्यांनी नागरी भागामध्ये राहावं आणि आपली संपूर्ण जीवन पद्धती काय करावी ॲक्सेप्ट करावी ॲडॉप्ट करावी. याला आपण काय म्हणू शकत नाही तर यांना आपण डेव्हलपमेंट म्हणू शकणार नाही. एसटी कम्युनिटीला जर त्यांचं डेव्हलपमेंट करायचं आहे आणि इतर इतर राज्याला इतर देशातील आपल्या जो काही राज्यकर्ती जमात आहे यांना जर आदिवासी कम्युनिटीचा जर विकास घडून आणायचा असेल तर त्यांचा विकास घडून आणणं त्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते वास्तव्य करतात ज्या ठिकाणी त्यांचं कल्चर आहे डोंगर दऱ्या वगैरे जिथेही राहतात त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन त्या व्यक्तीला काय करायला पाहिजे त्यांचा विकास घडून आणणं हे आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतं. मग आपण हे सांगत असताना सांगू शकतो की गडचिरोली सारखा एरिया आहे मेळघाट सारखा एरिया आहे या एरिया कसा एक थोडा मागासलेला आहे अनुसूचित जमातीमध्ये असणारे लोक जसे की गोंड आहे बरोबर आहे त्यानंतर आपण सांगू शकतो की वेगवेगळे आंद आहे अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे कातकरी आहे भिल्ला आहे असे वेगवेगळी कम्युनिटी काय करतात डोंगर दऱ्यामध्ये वगैरे राहतात. मग त्यांच्या संदर्भात आपण काय सांगू शकतो की त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे त्यांची देव मांडण्याची पद्धत वेगळी आहे बरोबर आहे. तो निसर्गालाच काय मानतात देव मानतात बरोबर आहे त्यांचीच पूजा करतात ह्या पद्धतीचे आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. मग तिथं जेव्हा एखादं प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन होत असताना त्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांच्यावर काय करावं लागतं कार्य करावं लागतं. आता तशी सर्च नावाची संस्था आहे ती काय करतं की तिथं असणारे जो की आदिवासी कम्युनिटी आहे त्यांना त्यांच्या स्वच्छतेचे त्यांना धडे देतात. त्यांना मेडिकल काही जर प्रॉब्लेम्स असेल त्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी काय करतात प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ते करत असतात. म्हणजे त्यानंतर आपण सांगू शकतो त्या ठिकाणी प्रत्यक्षात अंगणवाडी वगैरे आहे किंवा शिक्षणासंदर्भात प्रोव्हाइड करणं आहे अमृत आहार योजना वगैरे देणं आहे अशा पद्धतीचं त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन्स हे आपलं गव्हर्नमेंट करत असतं. ह्या गोष्टी आपल्याला काय मिळते यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे त्यांचं जे कल्चर आहे त्यांची जी संस्कृती आहे त्यांची जी भाषा आहे ते जपण्याचा त्यांना काय आहे अधिकार आहे बरोबर आहे. त्यांची केशभूषा वेगळी आहे त्यांची वेशभूषा वेगळी आहे त्यांच्या खाणपाण्याची पद्धत वेगळी आहे ह्या प्रत्येक गोष्टी काय त्यांच्या डिफरंट आहे त्या गोष्टी आपण काय करणं जपलं पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा संस्कृतीचा प्रत्येकाच्या संस्कृतीचा एकमेकांनी आदर सन्मान करणं काय आहे गरजेचं आहे. हे पण गोष्टी आपल्याला माहिती असणं किंवा ह्या गोष्टी आपण फॉलो करणं काय आहे गरजेचं आहे. आता बघा आर्टिकल नंबर 28 काय सांगतं सोशल आणि इन्फॉर्मेशन. आता जसं आपल्याला कल्चरल आहे तशाच पद्धतीचे आपल्याला सोशल सुद्धा काय आहे सामाजिक सुद्धा काही अधिकार प्राप्त झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला इथे सांगता येतं. त्यानंतर आपल्याला ड्युटीज आणि काही लिमिटेशन्स आहेत. 29 नंबर काय आहे ड्युटीज आणि लिमिटेशन. आता इथं काय सांगू शकतो आपण ड्युटीज आणि लिमिटेशन आपले काही कर्तव्य आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहे. तुम्हाला मानवी हक्क दिलेले आहे म्हणजे तुम्ही स्वैराचार पद्धतीने समाजात वागता येणार नाही कशाही पद्धतीची वागणूक तुम्हाला करता येणार नाही कशाही पद्धतीचे तुम्हाला राहता येणार नाही. आपण वागत असताना आपण वावरत असताना इतरांना आपल्या वागण्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं आपली काय आहे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की रात्री 10 नंतर कोणत्याही डीजेला परमिशन नाही कोणत्याही भोंगा वाजवण्याला काय नाही आहे परमिशन नाही कारण की 10 नंतर आपल्याला सकाळी 6 पर्यंत आपल्याला झोपण्याचा सुद्धा काय दिलेला आहे अधिकार दिलेला आहे. शांततेने वातावरण राहण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. पर्यावरण व्यवस्थित राहण्याचा सुद्धा काय आपल्याला अधिकार दिलेला आहे. या गोष्टीचं पालन इथं आपल्याला करायला जातं. म्हणजे आपले कर्तव्य काय आहे हे आपल्याला माहिती असणं लिमिटेशन्स काय आहे मर्यादा काय आहे बरोबर हे पण माहिती असणं काय आहे गरजेचं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे तुम्हाला अधिकार दिला आहे पण त्याचा तुम्ही गैरवापर करता कामा नाही याची सुद्धा काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे. आता त्यानंतर पहा हे जे जो आपला जाहीरनामा दिलेला आहे बरोबर हा काय डिक्लेरेशन ऑफ द ह्युमन राईट. तो
जो 10 डिसेंबर 1948ला युनायटेड नेशनकडून काय झालेला आहे, डिक्लेअर झालेला आहे. त्या अंतर्गत जो काही दिलेला आहे म्हणजेच जाहीरनाम्यातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावता कामा नये. चुकीचा अर्थ लावता कामा नये अशा पद्धतीचं इथं आपल्याला हे सांगता येतं. काय आर्टिकल नंबर 30. आता तुम्हाला मी याचं थोडं एक्सप्लेन करते. बघा, आपले जे फंडामेंटल ड्युटीज आहे, आपले जे मूलभूत कर्तव्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हाही तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही काय करा, तर राष्ट्रीय सेवा तुम्ही बजवा. अशा पद्धतीचं काय एक आपल्याला दिलेली फंडामेंटल तिथं ड्युटीज आहे. बरोबर. पण ही तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज दिलेली आहे. मग अनेक लोकांनी त्याचा काय केलेला आहे, वेगवेगळा विचार काढलेला आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा गरज पडन तेव्हाच तुम्ही राष्ट्राचं काय करा, संरक्षण करा. अदरवेळेस तुम्ही काय करायचं नाही, राष्ट्राचं संरक्षण करायचं नाही. अशा पद्धतीचे चुकीचे अर्थ काय केलेले आहे, अनेक विचारवंतांनी, अनेक लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी त्यावरून काढलेलं आहे. म्हणून म्हटलं जातं की फंडामेंटल ड्युटीज हे ओघम स्वरूपाचे काय केलेले आहे, मांडलेले आहे. विशिष्ट पद्धतीनं त्याचं क्लिअरिटी त्यामध्ये नाही आहे. अशा पद्धतीने तिथं सांगण्यात आलेलं आहे. बरोबर. आणखी एक गोष्ट आहे की आर्टिकल आपलं जो काही फंडामेंटल राईट्सचं पहिलं जे आहे फंडामेंटल ड्युटीज, त्यामध्ये काय सांगितलं, आपण राष्ट्रगीताचा वगैरे काय करा, आदर करा. बरोबर आहे. मग असं करत असताना म्हणजे असं काही त्यामध्ये काहीतरी क्लिष्टता सुद्धा तिथं काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. हे अनेक लोकांनी, अनेक लोकांच्या विचारांनी काय काढलेले आहे, त्यामध्ये काही दोष काढलेले आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे, कशामध्ये, तर ह्युमन राईट्सचं जे डिक्लेरेशन्स आहे त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही तरतुदीचा चुकीचा अर्थ काढायचा नाही. बरोबर आहे. तुम्हाला जे पॉझिटिव्ह अप्रोच आहे, ते पॉझिटिव्ह अप्रोचनेच तुम्ही काय करायला पाहिजे, त्या जाहीरनाम्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांनी काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. हे झाले आपले आर्टिकल नंबर 1. त्या आर्टिकल नंबर 1 टू आर्टिकल नंबर 30 पर्यंत आपल्याला फंडामेंटल राईट्स हे आपण एक्सप्लेन केलेले आहे. आता फंडामेंटल राईट संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहे, त्या संस्थांचा आपण थोडक्यात काय करूया, अभ्यास करूया. त्याला आपण NGOज म्हणत असतो, त्याला गैर सरकारी संघटना आपण म्हणू शकतो. समजले का आर्टिकल 1 टू 30? बघा, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. आता इथे काय सांगतात आपल्याला, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यामध्ये रेड क्रॉस सोसायटी, त्यानंतर आहे ॲम्नेस्टी, संघटना, ह्युमन राईट्स किंवा संघटना. अशा पद्धतीच्या काय आहेत, वेगवेगळ्या संस्था, संघटना आहे, गैरशासकीय संघटना आपण ज्याला म्हणत असतो. बरोबर आहे. आता रेड क्रॉस संघटनेची स्थापना जर आपण केली 1863 मध्ये, हे झालं इंटरनॅशनल लेवलवर. आपल्या भारतामध्ये 1920ला स्थापना झाली आणि याचा हेडक्वार्टर आपल्या भारतामध्ये न्यू दिल्ली इथे आहे. बरोबर आहे, न्यू दिल्ली.
हे आपल्याला इथं सांगता येतं. आता एमएनएसटी नावाची संघटना आहे जी काय आहे 1961 ला काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. स्थापना कधी आहे, 1961. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे, मुख्यालय हे लंडन इथे आहे. बरोबर. ह्युमन राईट वॉच काय आहे, स्थापना 1978 मध्ये झालेली आहे. काय झालेली आहे, ह्युमन राईट्स वॉच संघटना संस्था, आपण काय म्हणू शकतो की या संस्थेची या संघटनेची स्थापना हे 1978 मध्ये झालेली आहे. आणि याचं हेडक्वार्टर काय आहे, तर मग हेडक्वार्टर हे न्यूयॉर्क आहे. आता याचे अध्यक्ष कोण आहे, संस्थापक अध्यक्ष हे विचारू शकतात. आपल्याला थोडक्यात माहिती असणं किंवा पेपरमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला थोडं आठवून जातं की आपल्याला आपण थोडं काय वाचलेलं होतं, काय रीड केलेलं होतं, याच्याबद्दल आपल्याला माहिती पडतं. आता हेनरी ड्युनार्ड, हेनरी ड्युनार्ड हे याचे काय आहे, अध्यक्ष आहे. कशाचे, संस्थापक आहे. रेड क्रॉस सोसायटी संघटना जर सुरुवातीला जर कोणी आणलेली असेल, जिनिव्हा मध्ये तिचं हेडक्वार्टर आहे. 1983 मध्ये ती स्थापन झालेली आहे जिनिव्हा. मग तिचे त्याच्या संस्थापक अध्यक्ष कोणी सुरुवात केली असेल तर हेनरी ड्युनार्ड. ते जर नसेल तर मग त्यांच्या याच्यामध्ये काय गुस्ताह मुथनीत हे सुद्धा नाव काय करा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर जे आहे आपली एमएनएसटी संस्था, हे काय आहे, या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत हे कोण आहे, तर पीटर बेनेन्सन. पीटर बेनेन्सन संस्थापक, पीटर बेनेन्सन हे याचे संस्थापक आहे. बरोबर. पीटर बेनेन्सन हे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि जे आहे रॉबर्ट बर्नस्टोन हे आपले ह्युमन राईट्स, रॉबर्ट बर्नस्टोन हे आपले याचे ह्युमन राईट्सचे. बस एवढंच लक्षात ठेवा. मी थोडं एक्सप्लेन करते. काय एक्सप्लेन करते, रेड क्रॉस सोसायटी काय करतं की मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे किंवा कशा पद्धतीचं आहे, जर उल्लंघन होऊ नये यासाठी ती काय करतं, प्रयत्न करतं. रेड क्रॉस संघटनेसंदर्भात ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपत्ती असो, मग आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या पूर आला आहे, भूकंप आलेला आहे, अशा सिच्युएशनमध्ये हेल्प करण्याचं काम काय करतात, रेड क्रॉस सोसायटी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एमएनएसटी संघटना 1961 ला लंडनमध्ये सुरू झालेली, हे मानवी हक्कासंदर्भात काम करतं. मानवी हक्काचं उल्लंघन झालं असेल किंवा मानवी हक्काचं उल्लंघन होऊ नये, व्यक्तीला व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीने वागणूक मिळावी, अशा पद्धतीचे जे आहे वेगवेगळे प्रोग्राम वगैरे ऑर्गनाईज करते आणि समाजामध्ये मानवता किंवा मग मानवी हक्क ची जागृती करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचं आपल्याला सांगता येतं. हे काय आपली एमएनएसटी ही आपली संघटना आहे. त्यानंतर ह्युमन राईट्स वॉच, ह्युमन राईट्स वॉच ही संघटना आहे. या संघटनेचं आपल्याला सांगता येतं की संघटना काय करतं की महिला संदर्भात आहे, एलजीबीटी कम्युनिटी संदर्भात आहे, यांच्या सर्वात अहवाल तयार करणं, अपराधासंदर्भात काय करणं, बाल अपराध आहे किंवा मग बालकांकडून श्रम केला जात आहे, अशा लोकांकडून काय केलं जातं यांच्या संदर्भातचा अहवाल हे सादर करत असतं. हे आपल्याला इथं माहिती. अशा पद्धतीच्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कशाच्या संदर्भात आहे, ह्युमन राईट संदर्भात असणाऱ्या ह्या संस्था संघटना आहे. ओके. हे आपल्याला इथं सांगता येतं. हे 3 आपण काय महत्वाचे तुम्ही संस्था संघटना तुम्ही लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके. आता मी तुम्हाला आपलं जे युनिट नंबर 8 आहे ते सुरुवातीला मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे की त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स काय आहे, कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय आहे, प्रिअम्बल्स म्हणजे काय आहे. बरोबर. त्यानंतर आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, आपले जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे ही लेंदी असण्याचं काय कारण आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे, डीपीएसपी आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण काय केलेल्या आहे, डिस्कस केलेल्या आहे. आणि त्यामध्ये ही इन डिटेल जाऊन आपण काय केलेलं आहे, त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जे ह्युमन जस्टिस आहे, ह्युमन जस्टिसमध्ये सोशल वर्कचा रोल कशा पद्धतीचा आहे, त्यामध्ये जो काही कम्युनिटी डेव्हलपमेंट काय आहे, कम्युनिटी एम्पॉवरमेंट काय आहे, पर्सनल एम्पॉवरमेंट काय आहे, कम्युनिटी बिल्डिंग कशा पद्धतीची आहे, याही गोष्टी मी काय केलेल्या आहे तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहे. जो काही कालच्या लेक्चरपासून आपण जो काही भाग पाहतोय, जो ह्युमन राईट्स आहे, मानवी अधिकारासंदर्भात असणाऱ्या संस्था आहे, संघटना आहे, त्याचे ओरिजिन्स काय आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ह्युमन राईट्सचे वेगवेगळे प्रकार काय आहे, फर्स्ट जनरेशनचे राईट्स काय आहे, सेकंड जनरेशनचे राईट्स काय आहे, थर्ड जनरेशनचे राईट्स काय आहे, त्या प्रत्येक बाबीचा उल्लंघन मी काय केलेला आहे गेल्या
प्रत्येक लेक्चर कसे त्या गोष्टी मी सांगत आलेले आहे. कारण ऑब्विसली आपले 2च लेक्चर असतात आठवड्यामधून आणि म्हणूनच आपलं युनिट नंबर 8 आपण काय केलेलं आहे म्हणजे विस्तृत झालेलं आहे. बरोबर. आज आपण काय करूया की या लेक्चरला किंवा युनिट नंबर 8ला आपण आज काय करूया थांबूया की सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहे की रेड क्रॉस सोसायटी आहे, MNST संघटना आहे, ह्युमन राईट्स आहे, हे कशाच्या संदर्भात असणाऱ्या संस्था संघटना, तर ह्या आपल्या ह्युमन राईट्स संदर्भात काम करणाऱ्या संस्था संघटना आहेत. आता आता आपण काय करूया, आपल्याकडे 10 मिनिटं राहिलेले आहे आणि या ठिकाणी मग तुम्ही आपण त्या 10 मिनिटाचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करूया, कारण की आपलं युनिट काय झालेलं आहे, संपलेलं आहे. मग या 10 मिनिटाचा आपण वापर करूया की जे आपल्या सोशल वर्कशी रिलेटेड असणाऱ्या महत्त्वाची असणाऱ्या काय आहे योजना आहे, स्कीम आपण ज्याला म्हणतो, स्कीमचा आपण अभ्यास करूया. सोशल रिलेटेड सोशल रिलेटेड स्कीम. बरोबर, याचा आपण काय करूया, थोडक्यात अभ्यास करूया. स्कीम किंवा नवीन काही तरतुदी काही झालेल्या असेल त्याचा काय करतो आपण अभ्यास करतो. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गेल्या 2-3 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं की सिक्कीम असं राज्य आहे की जे सर्वात लहान असणारं राज्य आहे. बरोबर आहे. आणि सर्वात लहान असून सुद्धा काय झालेलं आहे तिथं की त्या हायकोर्टनी काय केलेलं आहे की 27 मे 2024 मध्ये तिथे असणाऱ्या जो काही हायकोर्टमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना पिरियड्समध्ये म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल्समध्ये काय दिलेलं आहे, त्यांना मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांना रजा दिलेली आहे 2 ते 3 दिवसाची. हे काय आहे, आपल्याला सिक्कीम राज्याने केलेल्या ह्या दुरुस्ती आहे. आता बघा, सिक्कीम राज्याने काय केलेलं आहे की 27 मे. आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही युनिट रीड केलेले आहे आणि युनिट रीड करून तुम्ही ॲज इट इज अभ्यास केला, पेपरला तशा बाबी जास्तीत जास्त विचारल्या जात नाही. तर पेपरला विचारताना तुम्हाला अपडेट या बाबी मोठ्या प्रमाणात विचारल्या जाते. म्हणूनच सोशल वर्क रिलेटेड असणाऱ्या संपूर्ण गोष्टीचा तुम्ही काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तरच काय होतं, कोणतीही एक्झाम क्रॅक होतं. कारण की ऑब्विसली तुमचं सिलेबस खूप जुना आहे, मग त्या प्रत्येक जुन्या गोष्टीचं तुम्हाला विचारणं करणं काय नाही आहे, पॉसिबल नाही आहे. तुम्हाला सद्यस्थितीमध्ये करंटमध्ये नॉलेज आहे किंवा नाही या बाबीची चेक केल्या जातात. म्हणून तुम्हाला हे माहिती असणं काय आहे, इम्पॉर्टंट आहे. आता बघा, 27 मे 2024 मध्ये सिक्कीम हे जे काही राज्य आहे या राज्याच्या हायकोर्टने, हे एक फर्स्ट राज्य आहे, फर्स्ट स्टेट की ज्यांनी फर्स्ट हायकोर्ट फर्स्ट स्टेट की ज्यांनी हे काय दिलेली आहे, सुट्ट्या जाहीर केल्या. मध्ये 2 ते 3 दिवस महिलांना काय करता येतं, सुट्ट्या घेता येतं. बरोबर आहे. सर्वात लहान असणारं राज्य, बरोबर आहे. आणि या राज्यानं मग सर्वात हायकोर्टमध्ये केवळ किती 3च हायकोर्टमध्ये काय आहे, न्यायाधीश आहे. बरोबर आहे. अशा या राज्याने फर्स्ट वेळेस काय केलेलं आहे की सिक्कीम राज्याने महिलांना पिरियड्सच्या काळामध्ये 2 ते 3 दिवसाचे विथ पेमेंट सुट्टी देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे एक काय आहे, अपडेट न्यूज आहे, म्हणून हे तुम्हाला मी लिहून दिलेली आहे. बरोबर आहे. आता दुसरी न्यूज काय आहे, जारवा समुदाय आहे. जारवा समुदाय कुठे येतो माहिती आहे का कोणाला? जारवा कम्युनिटी. आता जारवा कम्युनिटी एसटी कम्युनिटी आहे ती, कारण की आदिवासी ट्रायबल एरियामध्ये राहणारी आणि ट्रायबल भागामध्ये राहणारी ही एक कम्युनिटी आहे. आता ही कम्युनिटी आहे, पण या कम्युनिटीला कोणत्याही प्रकारचे काय दिलेले नव्हते, अधिकार दिलेले नव्हते. बरोबर आहे. तर अंदमान निकोबारमध्ये राहणारी ही काय एक कम्युनिटी आहे, जारवा. हे आपल्या सोशल वर्कशी काय रिलेटेड आहे, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. जारवा ही काय आहे, एसटी आदिम समुदाय आहे. आणि कुठे राहतो तर ते अंदमान अँड निकोबार इथे राहणारी ही एक कम्युनिटी आहे. या कम्युनिटीला एक हिंस्र असणारी हे म्हणून काय ती जमाती होती आणि एकांत प्रिय, म्हणजे त्यांना कोणाचाही सहवास गरजेचा नाही
अशी ही हिंस्र म्हणून म्हणणारी किंवा एकांत प्रिय असणारी ही जमात, या जमातीला आता जी झालेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण काय दिलं आहे, यांना असे 9 लोक आहेत, त्या 9 लोकांना आपण वोटिंग कार्ड काय केलेलं आहे, बहाल केलेलं आहे, मतदार ओळखपत्र आपण ज्याला म्हणत असतो. मग हे काय एक मोठा चेंजेस आहे की ऑब्विसली एखादी कम्युनिटी आहे ज्या कम्युनिटीला आपण आपल्यामध्ये काय करत नाही आहे, सामावून घेतलेली नाही आहे. सामावून घेतलं म्हटल्यापेक्षा की ती एक स्वतंत्र राहण्यासाठी म्हणजे प्रयत्न करते आहे. स्वतः त्यांची जी काही जीवन पद्धत आहे ते हिंस्र प्राण्याला मारून वगैरे किंवा अशा पद्धती त्यांची शिकार करण्याची पद्धत आहे. म्हणून त्यांना स्वतःचं जीवन काय होतं, प्रिय होतं. ही काय अंदमान निकोबार मध्ये असणारी काही एक आदिम कम्युनिटी आहे. मग त्यांना कुठेतरी आपण समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय केलेलं आहे, वोटिंगचा अधिकार आपल्याला आपल्या याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की 9 नेते 19 लोकांना काय दिलेलं आहे, इथं वोटिंग कार्ड तिथं आता बहाल करण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतात. ओके, आता नेक्स्ट आहे आता योजना बघू आपण. त्यामध्ये फर्स्ट योजना बघू आपण, जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री सीएम लाडकी बहीण योजना. तर सहज प्रश्न येऊन जाऊ शकतो, सेट एक्झाम असो की नेट एक्झाम असो. कारण ही योजना कशासाठी काम करतं की सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून आणि पोषणात्मक दृष्टिकोनातून महिलांना काय करता यावं, सक्षम करता यावं, त्यांना सहाय्य व्हावं, यासाठी ही योजना सुरू झालेली आहे. तर ही जी काही लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही आपण कोणाच्या धर्तीवर सुरू केलेली आहे, तर MP म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहना नावाची काय होती, योजना होती. त्या मध्य प्रदेशमध्ये जी लाडकी बहिणा योजना आहे त्या योजनेची 1250 रुपये त्या अंतर्गत ते मिळत असताना आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय मिळतं, 1500 रुपये मिळतं, बरोबर आहे. आता याची सुरुवात कधी झाली, आता घोषणा नाही का, आपण मुख्यमंत्र्यांनी घोषणा 28 जूनला केली होती. 28 जून 2024ला करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात त्याची सुरुवात स्टार्ट कधीपासून झालं, 17 ऑगस्ट. त्याची तारीख विचारू शकतात बरं, 17 ऑगस्ट 2024 पासून हे स्टार्ट झाल्याचं आपल्याला मिळतं. आता यामध्ये आपल्याला पैसे मानधन म्हणू शकतो आपण, हे आपल्याला 1500 रुपये मिळत असतं. तर वय किती असावं, वय आपलं 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना हे मिळत असतं, बरोबर आहे. तर उत्पन्नाची मर्यादा काय सांगण्यात आलेली आहे, उत्पन्न मर्यादा आहे 2.5 लाखाच्या वर त्या कुटुंबाचं काय नसावं, उत्पन्न नसावं. नसावे, बरोबर आहे. आणखी आपण काय सांगू शकतो की याचा उद्देश काय आहे, तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की उद्देश सामाजिक, आर्थिक आणि पोषणमानाचा दर्जा काय करावा, सुधारावा. या उद्देशाने लाडकी बहीण योजना सीएम आपले जे आहे त्यांनी काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला काय असणं, तिथं माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता जे काही आहे, आता तुम्हाला प्रश्न विचारतो नेटच्या किंवा सेटच्या एक्झामला, आता बघा 2023चा पेपर तुम्ही काढा, त्या एक्झामला तर नेहमी असे प्रश्न विचारलेले आहे की एखादी योजना असो किंवा मग एखादा आयोग असो, हे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत काम करतं, बरोबर आहे. आता पोलीस डिपार्टमेंट आहे, कोणत्या विभागाअंतर्गत काम करतो, गृह विभाग आहे, बरोबर आहे. पण आपल्याला असं वाटतं की संरक्षणा संदर्भात वगैरे काम करत असेल, तर नाही, गृह विभागाअंतर्गत काय केलं जातं, पोलीस खात्याची निवड केली जाते. आता आपली जी स्कीम आहे लाडकी बहीण योजना, ही स्कीम आपल्याला महिला व बालविकास विभाग या अंतर्गत काय करतं, एक रन केल्या जातं. आता याचे जे आहे सर्वात महत्वाची पात्रता काय आहे, जी एक पात्रता तुम्ही तुम्हाला सांगितलीच आहे की ज्यामध्ये वय आपलं 21 वयोगट ते 65 वयोगटापर्यंत ही आपल्याला लाभ मिळतो. पण जर तुम्ही, आपण सांगू शकतो की एखादी विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे, परित्यक्त्या महिला आहे, बरोबर आहे, अशा महिलांनाही याचा लाभ मिळतो. आणि अविवाहित महिला असेल, पण कुटुंबात एकापेक्षा जर जास्त अविवाहित महिला असेल तर त्या प्रत्येकीलाच लाभ मिळणार नाही. तर त्यामध्ये फक्त केवळ एकाच अविवाहित महिलेला काय मिळेल, याचा लाभ मिळेल. ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. कारण याच्यावर अनेकदा काय केलं जातं, अनेकदा म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की प्रश्न विचारला जाऊ शकतात, कारण की ते महत्वाचं आहे म्हणून, बरोबर आहे.
आता दुसरं आपण लक्षात घेऊया सोशल अप्रोचने आपल्या निक्षय पोषण आपण लक्षात घेऊया. निक्षय निक्षय म्हणजे तुम्हाला मी आता सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं नसेल, पण मी जेव्हा लिहिल ना तेव्हा तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. निक्षय क्षय आजार माहिती आहे का तुम्हाला? क्षय म्हणजे मराठीत दुसरं नाव काय? सॉरी इंग्लिशमध्ये पोषण योजना. क्षय म्हणजेच काय होतं? टीबी. टीबी टीबीचं लॉंग फॉर्म काय? ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया. ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया असं आपण म्हणतो. हे त्याचा बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियापासून काय होतं? आपल्याला टीबी होतं. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 आठवड्यापेक्षा जर जास्त जर तुम्हाला खोकला असेल, ताप राहत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला टीबीचे लक्षणं हे आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करायची? टेस्ट करायची आणि टेस्ट अंतर्गत मग तुम्हाला ते होतं. त्याच्या अंतर्गत डॉट्स नावाचा प्रोग्राम कार्यक्रम डॉट्स डॉट्स माहिती आहे की तुम्हाला? डायरेक्ट टू ऑब्झर्व म्हणजे तुम्हाला काय केलं जातं? तुमच्या घरापर्यंत तुम्हाला औषध गोळ्या प्रोव्हाइड केल्या जातं आणि तुमचा जो आजार आहे टीबी आजार हा तुमचा निर्मूलन केल्या जातं. हेही गोष्टी तुम्हाला माहिती असतात गरजेची. तर निक्षय नि म्हणजे काय? इरेडिक्शन करणे, काढून टाकणं, बरोबर आहे. स्टार्ट कधी झाला हे वाला पोषण योजना आपली? एप्रिल 2018 मध्ये स्टार्ट झाली, बरोबर. स्टार्ट झाल्याच्या नंतर याच्या अंतर्गत आपण सांगू शकतो की सुरुवातीला ज्या लोकांना टीबी झालेला आहे त्या लोकांना काय केलं जात होतं की 500 रुपयाचं मानधन दिलं जात होतं. 500 रुपये काय होतं? त्यांना मानधन दिलं जातं. पण आता आपल्याला 2018ची योजना आणि आता करंटमध्ये याचा पेपरला प्रश्न येऊ शकतो का? मी का घेतलं असेल? तर याचा मागचा उद्देश जे मानधन होतं, जे वेतन किंवा काय, हे सुरुवातीला 500 रुपये होतं. आता 500 रुपयावरून आता सद्यस्थितीमध्ये काय केलेलं आहे? हे 1000 रुपये केलेलं आहे. आता हे करण्यामागचा उद्देश काय होता? की ज्या व्यक्तीला टीबी झालेला आहे, एक आपण माहिती आहे सोशल स्टिग्मा म्हणून त्या व्यक्तीकडे पाहायला जातो आणि त्यातही तो काय आहे? एक संसर्गजन्य आजार आहे. एकमेकाच्या व्यक्तीचा आपण कॉन्टेजियस किंवा कॉन्टेजियस म्हणतो आपण, एक कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तो एक त्यांच्या थुंकीच्या माध्यमातून सुद्धा इतर लोकांना तो स्प्रेड होऊ शकतो. यासाठी त्या व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या पोषणासाठी स्वतःचं मेडिकल तर त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतं. पण त्यांच्या काही गरजा असेल, त्या गरजेसाठी त्यांना काय मिळावं? पैसे असावे त्यांच्याकडे. यासाठी आपण त्यांना 500 रुपयावरून त्यांना 1000 रुपयाची सुविधा आता गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि हे केंद्रीय आरोग्य विभाग जे आहे त्या विभागाअंतर्गत, हे मंत्रालयाअंतर्गत ही योजना अस्तित्वात आलेली आहे. अशा पद्धतीचा हा आपला काय आहे? एक ही आपली योजना आहे ज्याला आपण निक्षय योजना म्हणत असतो. ओके. आता दुसरी जी योजना आहे ज्याला आपण म्हणू शकतो की जनधन योजना. तर जनधन योजनेमध्ये पेपरला प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो? की जनधन योजना. आता एवढी योजना सांगते, मग मी थांबवते, बरोबर आहे. पीएम प्रधानमंत्री जनधन योजना. तर या योजनेचा उद्देश काय होता? की बँकिंग दृष्टिकोनातून आपल्याला काय करणे? सक्षम करणे हा योजनेचा उद्देश होता. ओके. आता घोषणा आधीच करण्यात आली होती, बरोबर आहे. घोषणा जर आपण जसे हे तर आहे 15 ऑगस्टला 2014ला ते काय केली होती? घोषणा करण्यात आली होती. घोषणा घोषणा करणं वेगळं आणि त्याची प्रत्यक्षात स्टार्ट किंवा त्याची अंमलबजावणी होणं काय आहे? वेगळं आहे. आता 15 ऑगस्ट 2024 सॉरी 2014ला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे ना, आणि 28 ऑगस्ट 2014ला काय झालेलं आहे? याची सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे. हे काय आपलं जनधन योजना आहे. आता या योजनेचं काय आहे? या योजनेचं एक महत्त्वाचं हे आहे की मेरा खाता भाग्य विधाता. मेरा खाता भाग्य विधाता या योजनेचं एक घोषवाक्य आहे. आता
या अंतर्गत सांगू शकतो आपण की ज्यांचं झिरो अकाउंट बॅलन्स आहे, या झिरो अकाउंट बॅलन्स असणाऱ्या लोकांना सुद्धा काय मिळालेलं आहे इथं आपल्याला, त्यांना सुद्धा झिरो अकाउंटवर सुद्धा काय करता येतं, अकाउंट काढता येतं. म्हणजेच त्याचा उद्देश काय होतो, जास्तीत जास्त लोकांना बँकेशी अकाउंटशी काय करणं, जोडणं, हा प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश होता. यामध्ये 15 वयोगटातील ते 59 18 वयोगटातून ते 59 वयोगटापर्यंतच्या लोकांना काय आहे याच्यामध्ये, या वयोगटातील लोकांना यामध्ये खाते ओपन करता येतं. ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतात. प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश काय होता की जे काही लोक आहे की ज्या व्यक्तींचं काही अकाउंट नाही आहे, ज्यांच्याकडे सेव्हिंग करण्यासाठी पैसा नाही आहे, अशा लोक काय करत नव्हते, मग अकाउंट ओपन करत नव्हते. पण जर तुम्ही त्यांना झिरो अकाउंटवर जर बॅलन्स म्हणजे अकाउंटवर जर तुमचं खातं ओपन करून दिल्या जात असेल तर ऑब्विसली तुम्ही काय करणार, ओपन करणार. अशा वेळेस सुरुवातीचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की या योजनेअंतर्गत सर्वात जास्त महिलांनी काय केले होते, खाते ओपन केलेले होते. म्हणजे आता हे करण्यामागचा उद्देशही काय होता की ऑब्विसली पुरुषांचे प्रत्येक घरामध्ये खाते असतातच, पण महिलांचे खाते जवळपास काही घरांमध्ये ते नसतात. म्हणून या अंतर्गत जेव्हा मग झिरो बजेटवर किंवा झिरो अकाउंटवर जेव्हा झिरो बॅलन्सवर जेव्हा म्हणजे बँकेशी जोडण्यात आलं, तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी काय केलेलं होतं, यामध्ये सहभाग घेतल्याचं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीची काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना. अशा ज्या योजना आहेत त्यानंतर आपल्याला PM विद्यालक्ष्मी योजना आहे, PM यशस्वी योजना आहे, PM समर्थ योजना आहे, त्यानंतर अटल पेन्शन योजना आहे, आयुष्यमान वय वंदना योजना आहे, आयुष्यमान वय वंदना कार्ड योजना आहे. अशा वेगवेगळ्या योजना आहेत जे सोशल वर्कशी काय आहे, रिलेटेड आहे. याबद्दलचं थोडक्यात आपल्याला माहिती असणं काय आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण ते आपला सिलेबस प्लस सोशल सिलेबस प्लस अपडेट रिलेटेड आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आजच्या लेक्चरला आपण जो युनिट नंबर 8 आहे त्या युनिट नंबर 8ला आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण जो आपला जो युनिट आहे त्या युनिटला आपण काय करूया, सुरुवात करूया. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतं. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण मग नेक्स्ट लेक्चरला काय करूया, डिस्कस करूया नेक्स्ट युनिट. ओके, आजच्या गोष्टी तुम्हाला समजल्यात ना चांगल्या पद्धतीनं.